देशमुखांचं कुटुंब ज्यावेळेस मला भेटायला आलं त्यावेळेस मी देशमुख कुटुंबानं असं चौकशी केली होती की तुम्ही FIR पहिल्यांदा दाखल केलाय का कुटुंबापैकी. त्या कुटुंबाने सांगितलं की आम्हाला कुणीच सांगितलं नाही की FIR त्या ठिकाणी दाखल करावा. तर मी त्यांना असं म्हटलं की पहिल्यांदा तुम्ही असं FIR त्या ठिकाणी दाखल करा. तुम्हाला जे जे आरोपी वाटतात त्या सगळ्यांची नावं तुम्ही असं त्या ठिकाणी नमूद करा. मगच म्हटलं कायदा हा कारवाई करायला सुरुवात करेल अशी असणारी परिस्थिती आहे. मी असा आरोप करतोय की जे आंदोलनकर्ते सगळे आहेत त्यांनी या केसला डिरेल करण्याचा प्रयत्न केला अशी असणारी परिस्थिती. म्हणजे दलित जरांगे कोणी असेल, मी आता मला माहित नाही कोण कोण आहेत त्याच्यामध्ये. डिरेल करण्याचा असणारा प्रयत्न केलेला आहे. का जोपर्यंत तुम्ही FIR मध्ये संशयित आरोपी कोण आहेत याची नावं त्या कुटुंबांकडून येत नाहीत किंवा जवळच्या माणसाकडून येत नाही तोपर्यंत ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात द लॉ इज सेट इन मोशन असं होत नाही. कायदा तुम्हाला तो मोशन मध्ये टाकावा लागतो आणि तो कायदा मोशन मध्ये टाकायचा असेल तर तिथे कुटुंबाचा FIR असणं हा महत्वाचा आहे असं त्या ठिकाणी मानतो. दस आणि मुंडे धनंजय मुंडे भेटले ही बातमी बावनकुळेंनी बाहेर सांगितली. मात्र 1-1.5 महिना दस हे मुंडेंवरती आरोप करत होते आणि आता जरांगेंनी यांना टीकेचं आश्रय केलंय की दसांनी समाजाची फसवणूक केली असं वाटतं का तुम्हाला? यापूर्वी जरांगे पाटील दसांचं कौतुक करत होते जाहीर सभांमधून. मात्र धनंजय मुंडेंची आणि दसांची भेट झाल्यानंतर आता आक्रमक टीका करतायत जरांगे पाटील. ते माझं म्हणणं असं आहे की मी मागेही म्हणालो होतो की जरांगे पाटील यांना कंट्रोल करण्यासाठी किंवा साईडलाईन करण्यासाठी दस यांना असं उभं करण्यात आलं आणि आता आपल्याला दिसतंय की भारतीय जनता पक्षाने दसांचाच पत्ता कापलाय अशी असणारी परिस्थिती आहे. आणि यात देशमुख कुटुंबियांना न्याय भेटत नाही, एकमेकांवर आरोप होतात. ते आज ते माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये असं मी जर दिलेला सल्ला जर त्यांनी अंमल केला असेल तर त्यांना न्याय निश्चित मिळेल